तर व्हॅल्यू मित्रांनो, या पोस्टरकडे थोडंसं बारीक ध्यान द्या. बघा, हे सीएससीचं डीजीपे लाईट आहे आणि आता हे काय सांगतंय, ओटीपी ऑथेंटिकेशन इज लाईव्ह फॉर ईपीएस ट्रान्झॅक्शन ऑन डीजीपे लाईट. म्हणजे आता जेव्हा पण कस्टमर तुमच्याकडे थंबवर पैसे काढण्यासाठी येणार आहे, तर त्यासाठी त्याला थंबच्या व्यतिरिक्त आता ओटीपी सुद्धा द्यावा लागणार आहे. पण कोणत्या कंडिशनमध्ये ओटीपी द्यायचा आहे त्याचे पण काही गाईडलाईन्स आहेत, ते पण समजून घ्या. फॉर ईपीएस ट्रान्झॅक्शन मोर दॅन 5,000 ओटीपी ऑथेंटिकेशन नाव मेंडेटरी. म्हणजे ज्यांचे अमाऊंट 5,000 पेक्षा जास्त आहेत, फक्त त्यांनाच ओटीपी ऑथेंटिकेशनची गरज आहे. त्यांनाच ओटीपी द्यावा लागणार आहे 5,000च्या वरती अमाऊंट काढण्यासाठी. 5,000च्या खाली जर अमाऊंट असेल तर तुम्हाला ओटीपीची आवश्यकता नाही. आणि ओटीपी कुठे जाणार? ओटीपी जाईल त्यांच्या आधारला रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरती. व्हाय दिस चेंज? का हा बदल करण्यात आला? हा बदल एनपीसीआयच्या गाईडलाईन्सच्या आधारे हा बदल करण्यात आलेला आहे. हा बदल करण्याचं मुख्य कारण आहे कस्टमरची सुरक्षितता. आता बरेचसे फ्रॉड बघण्यात आलेले आहेत, जे की कस्टमरचे थंब रबर किंवा अजून फेविकॉल वगैरे असे बनवून त्यांचे पैसे काढून घेतले जातात. त्या प्रकारचे फ्रॉड रोखण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे. हे बघा, हे आहे डीजीपे लाईटचा इंटरफेस. आता तुम्हाला दाखवतो डीजीपे वेब. हे जे सीएससीचं मेन डीजीपी आहे, हे बघा. यावरती सुद्धा सेम चेंजेस करण्यात आलेले आहेत. याचं बॅनर इथं खाली दिसेल. आता हे दिसत नाहीये, याला कॉपी करून आपण दुसरीकडे पेस्ट करूया. हे बघा, हे वाला सेम बॅनर आहे. हे बॅनर आहे डीजीपी वेब. तुमचं जे मेन सीएससीचं डीजीपी आहे त्याचं बॅनर आहे. ॲज पर रेग्युलेटरी गाईडलाईन्स ओटीपी ऑथेंटिकेशन इज मेंडेटरी फॉर ईपीएस ट्रान्झॅक्शन मोर दॅन 5,000. सेम बॅनर आहे दोन्हीकडे. आता हळूहळू सर्व ईपीएस कंपन्यांना हे मेंडेटरी होणार आहे. आता ओटीपी हा सर्वांनाच 5,000च्या वरती ट्रान्झॅक्शनसाठी लागणार आहे. ही एक छोटीशी माहिती होती, तुम्हाला सांगावी अशी वाटली म्हणून व्हिडिओ बनवला. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा.